नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना? अभ्यास करा. ओके. उद्याची एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन अशा टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत. तुम्हाला आज पण लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कसं सॉल्व्ह करायचं असतं. ओके. तर हा नंबर ऑफ सोल्युशनवरती जो PYQ आलेला आहे. ओके. तर हा 2021चा PYQ आहे. जसं की लिहिलं मी, क्वेश्चन आहे नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ cos 2θ इक्वल टू sin θ. ओके. इक्वेशन आहे, याची नंबर ऑफ सोल्युशन्स फाइंड करायचं आहे. आणि तुम्हाला याचबरोबर एक इंटरवल दिलेला आहे. तर कोणत्या इंटरवलमध्ये पाहिजे सोल्युशन्स? जे काही सोल्युशन्स असतील ते या इंटरवलमधले पाहिजे. म्हणजे या इंटरवलमध्ये किती सोल्युशन येतात असं विचारलेलं आहे. आजच क्वेश्चन घेतले 2. ओके. जस्ट क्वेश्चन घेतले होते, म्हणजे सांगितलं होतं तुम्हाला मी एका क्वेश्चनच्या नंतर. तर हा क्वेश्चन ओके, अशा टाईपचे क्वेश्चन एक्झामला पण येतील. तर बघा, तर याच्यात काय करायचं असतं, तर तुम्ही जसं प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काय किंवा प्रिन्सिपल किंवा जनरलमध्ये काय सांगितलं असतं मी, की एका साईडला एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्यायचं इक्वल टूच्या साईडला, लेफ्ट किंवा राईटला, आणि अपोजिट साईडला सर्व नंबर्स घेऊन यायचे. जे काही नंबर्स असतील ते एका साईडला ठेवायचे. ओके. अशा प्रकारे आपण या इक्वेशन आधी कन्वर्ट करू. जेव्हा अशा टाईपमध्ये इक्वेशन कन्वर्ट होईल, ओके, मग काय करायचं, तसं आल्यानंतर मग तुम्ही आजचे जसं मेथड सांगितली होती मी, ग्राफ काढायची. ओके. तर त्याच्यानुसार तुम्हाला सोल्युशन फाइंड करता येतं. ओके. त्यासाठी सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे कमीत कमी साइन, कॉस आणि टॅन यांचे ग्राफ माहीत पाहिजेत. ओके. विथ त्याचे इंटरवल्स, तो त्याची व्हॅल्यू 0 कुठं असते, इन्फिनिटीला किंवा कोणता ग्राफ जातो, ओके, ते एक्झॅक्टली माहीत पाहिजे. तर तुम्हाला हा क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह करता येतो. ओके. तर बघा, हा cos 2θ आहे. तर आपण इथं स्टार्ट करू सॉल्व्ह करायला. cos 2θ इक्वल टू साइन ऑफ θ. ओके. जसं की तुम्ही पाहता, इथं अँगल आहे 2θ आणि इथं आहे θ. तर आपल्याला काय पाहिजे, सर्व अँगल सारखे पाहिजे असतात. इथं 2θ इथं θ चालणार नाही. या θला डबल म्हणजे 2θ बनवण्यापेक्षा या 2θला आपण θ बनवूया. ओके. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण नंतर चेंज करू. ओके. तर cos 2θ आपल्याला θ बनवायचं आहे. तर cos θ चे टोटल 4 फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडे. ओके. एक आहे कॉस आणि साइन मध्ये, दुसरा आहे फक्त कॉस मध्ये, नंतर आहे फक्त साइन मध्ये, आणि शेवटचा फॉर्म्युला आहे टॅन मध्ये. तर आपल्याला काय करायचं, या cos θ चा कोणता फॉर्म्युला करायचा, जो की साइन मध्ये आहे, कारण पुढे साइन आहे ना. तर सर्व त्याच्यामध्ये जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यूज केलेत किंवा फंक्शन्स आहेत, ओके, ते सारखे असायला पाहिजे. त्यासाठी आपण इथं यूज करू फॉर्म्युला की याचा cos 2θ चा साइन मधला फॉर्म्युला, जो आहे 1 - 2 sin स्क्वेअर θ. हा फॉर्म्युला आहे. इक्वल टू साइन θ. ओके. आता सर्व टर्म एकत्र घेऊन या. ह्या टर्म सर्व पुढे घेतो. तर हे येतं 2 sin स्क्वेअर θ, हे पुढे गेलं. ओके. हे sin θ ॲज इट इज प्लस sin θ, आणि हे +1 पुढे गेलं काय येतं -1. मी तर काय राहतं शिल्लक, इथं राहतं 0. ठीक आहे. असं इक्वेशन येईल. आता इक्वेशन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर इक्वेशन क्वाड्रॅटिक इन साइन θ आहे. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलेले आहेत आपण. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x असतं, t असतं, आपण व्हेरिएबल काय पण घेऊ शकतो. तसं इथं हा इक्वेशन तुम्हाला भेटलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इन साइन आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं सिम्पली, तर एक तर तुम्ही समजत नसेल तर या साइन θला m ठेवा किंवा x ठेवा, काही पण ठेवू शकता. ओके. तर बघा, मी काय करतो, साइन θ जे आहे त्याला समजा जर मी m ठेवलं तर इक्वेशन कसं बनेल, 2m² + m - 1 = 0. मग तुम्हाला आता समजेल थोडंसं. ठीक आहे. तर हे काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं, म्हणजे जे सोल्युशन फाइंड करायचे. हे 2 × -1 किती येतं, -2. -2 चे 2 फॅक्टर्स पाडले पाहिजेत. त्यांची ॲडिशन इथं काय +1, तर 1 आली पाहिजे. तर फॅक्टर्स काय येतात, 2 आणि 1, आणि -1 डिव्हिजन पाहिजे म्हणून याला मायनस करायचं. प्रोडक्ट येतो -2, आणि ॲडिशन किती येते 1, इथं आहे. ओके. शॉर्टकट काय सांगितलं होतं, शॉर्टकट काय करायचं, हे जे सोल्युशन येतात, आता बघा शॉर्टकटमध्ये 2 टाईप्स आहेत. इथं जर हा नंबर म्हणजे x² चा किंवा m² चा जो कोएफिशियंट हा जर इथं 1 असता तर आपण डायरेक्टली याचे साइन चेंज केले असते. म्हणजे मायनस ह्याचं साइन चेंज केलं असतं -2, हे चाललं असतं 1, आणि -2 आणि 1 हेच आपलं सोल्युशन असते. सोल्युशन म्हणजे एमच्या व्हॅल्यूज म्हणजेच काय, साइन θ च्या व्हॅल्यूज असत्या. ठीक आहे. पण इथं कोएफिशियंट अदर दॅन जर 1 नसेल तर काय करायचं, यांचे साइन चेंज करायचे. म्हणजे एमची व्हॅल्यू काय लिहायचं, साइन चेंज करा, किती येतं -2. ओके. आणि दुसरं काय येतं, और एमची व्हॅल्यू किती येईल, साइन चेंज करा 1 येतं. आणि असं लिहिण्याच्या ऐवजी काय करायचं, इथं जे कोएफिशियंट असतो m² चा, याच्याने दोघांना डिवाइड करायचं. याला डिवाइड करा, याला डिवाइड करा, आणि हे आपले काय येतात, सोल्युशन्स येतात. याला किती येतं, हे सॉल्व्ह केल्यावर येतं 1. म्हणजे एमची व्हॅल्यू -1 आहे, आणि m किती होतं, साइन θ. ही व्हॅल्यू रिप्लेस करा, येतं साइन θ = -1, और
इकडे पण लिहा साइन थिटा इक्वल टू 1/2. आपल्याला दोन इक्वेशन भेटले. ओके, आता म्हणतो ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दॅट इज इक्वल टू एक व्हॅल्यू, एक नंबर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इक्वल टू एक व्हॅल्यू आणि नंबर असं भेटलेला आहे. मला काय करायचं आता, इथं साइन आहे इथं पण साइन आहे. आपण काय करू, एक साइनचा ग्राफ काढू. ओके, साइनचा ग्राफ माहिती पाहिजे. आणि कोणत्या इंटरव्ह्यूमध्ये काढायचा ग्राफ साइनचा, तर 0 to 2π मध्ये काढायचा. ठीक आहे, जो इंटरव्ह्यू विचारलाय तितकाच ग्राफ काढायचा. ठीक आहे, तर ग्राफ असेल 0 इथं असतं, 0 स्टार्ट करा. ओके, तर हे इथपर्यंत ग्राफ आहे 0 to 2π. ठीक आहे, इथं असतं 0, हे आहे पाय आणि हे किती येईल 2π. हे 1 to p म्हणजे पाय असतं, हे 1 to p पाय आणि खालचे 1 to p पाय म्हणजे पाय प्लस पाय किती येतं 2π. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू काय म्हणलेत बघा. हे माहिती तुम्हाला, हे वरची व्हॅल्यू असते 1 आणि लोएस्ट व्हॅल्यू असते -1, कारण साइनची रेंज किती आहे -1 to 1. तर ही व्हॅल्यू 1 आहे, इकडची व्हॅल्यू किती आहे -1. ठीक आहे, अंदाजे ग्राफ पडायचं. याच्यामध्ये बघा साइन थिटा -1 दिलंय. आता साइनची व्हॅल्यू -1 केव्हा केव्हा येते, तर -1 ज्या ठिकाणी असेल तिथे एक लाईन ड्रॉ करायची. म्हणजे वाय ऍक्सिस वरती -1 ज्या ठिकाणी तिथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. -1 इथं आहे, इथे हॉरिझॉन्टल लाईन जर ड्रॉ केली तर ही लाईन या ग्राफला एका ठिकाणी टच करते. ओके, म्हणजे कट करते किंवा टच करते, इथं टच करेल. ओके, म्हणजे हा पॉईंट जो आहे, म्हणजे ही लाईन किती ठिकाणी कट केली, तर ग्राफला एकाच ठिकाणी कट केली. म्हणजे याच्यावरून तुम्हाला भेटेल एक सोल्युशन. किती, एक सोल्युशन भेटेल, एक 1 सोल्युशन भेटेल. ओके, एक सोल्युशन भेटेल याच्यावरून. ओके, जर समजा ही लाईन या ग्राफला 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉईंटमध्ये कट करत असतील तर तेवढे सोल्युशन भेटले असते. जितक्या वेळेस कट केली तितके सोल्युशन येतात. ठीक आहे, आणि सिमिलरली मग साइन 1/2 कुठं असेल वाय ऍक्सिस वरती, हे 1 आहे तर 1/2 एक्झॅक्ट इथं असेल, हे 1/2. बरोबर, मग काय करायचं, असा पॉईंट शोधायचा, 1/2 च्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि ती लाईन ग्राफला किती ठिकाणी कट करते बघायचं. जसं ही लाईन त्या ग्राफला एकाच ठिकाणी कट केली होती, तर ही लाईन किती ठिकाणी कट करते, तर ही लाईन 2 ठिकाणी कट करते, इथं एक आणि इथं एक. ओके, म्हणजे हे 2 सोल्युशन्स आणि इथला एक 3, म्हणजे ह्या 2 लाईन म्हणून किती ठिकाणी कट करतात, हे 2 ठिकाणी आणि 1 ठिकाणी. म्हणजे याच्यावरून सोल्युशन किती येतात, 2 सोल्युशन येतात. बरोबर आहे, इथं एक सोल्युशन, इथं 2 सोल्युशन, कारण ही लाईन एका ठिकाणी कट करते, ही लाईन 2 ठिकाणी. टोटल नंबर ऑफ सोल्युशन किती असतील मग, हे 2 + 1 किती येतं 3. तर सोल्युशन किती येतात, देअरफॉर 3 सोल्युशन्स. 3 सोल्युशन. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ओके, समजते. तर अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करत जा, थोडे प्रॅक्टिस करा. आणखी PYQs तुम्हाला कुठल्या बुकमध्ये भेटले तर घ्या किंवा आपण क्लासमध्ये घेऊच. आपण चॅप्टरच्या शेवटी सर्व PYQs आपण जे आलेले आहेत ते घेणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन पाहायला भेटतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके, बाय बाय.